राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राज्याचे दिग्गज नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी पक्षात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली होती. ही पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाने अत्यंत घाईघाईत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवली होती. 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या राष्ट्रवादीच्या सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली होती. पण आता या घोषणेला अवघे काही मिनिटे उलटत नाही तोच सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच थेट कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे. पक्षातील अत्यंत ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवून सुनेत्रा पवारांच्या निवडीवर गंभीर आक्षेप घेतला आहे. या नोटीसीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. आज आपण या संपूर्ण राजकीय वादाची इनसाइड स्टोरी, या नोटीस मागचा खरा सूत्रधार आणि पक्षांतर्गत चाललेल्या संघर्षाचा संपूर्ण ताळेबंद समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी. 9 जुलै 2026 रोजी दिल्लीतील ARS असोसिएट या नामांकित विधी संस्थेमार्फत सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना एक 7 पानांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये सिंह यांनी अत्यंत थेट आणि गंभीर आक्षेप घेतले आहेत. पहिला आक्षेप, घटनाबाह्य निवडणूक प्रक्रिया. सच्चिदानंद सिंह यांचा दावा आहे की 26 फेब्रुवारी रोजी झालेली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि त्यात झालेली सुनेत्रा पवारांची निवडणूक ही पूर्णपणे अवैध आणि पक्षाच्या संविधानाच्या म्हणजेच घटनेच्या विरोधात आहे. पक्षाच्या घटनेतील कलम 29 चा गैरवापर करून ही निवडणूक रेटण्यात आली. त्याआधी CWC ची म्हणजेच कोर वर्किंग कमिटीची कोणतीही अधिकृत बैठक घेण्यात आली नव्हती. मुंबईच्या अधिवेशनात जी घटना मान्य करण्यात आली होती ती अद्याप केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यातच आलेली नाहीये. सध्या राष्ट्रवादी पक्षाचे मूळ निवडणूक चिन्ह सर्वोच्च न्यायालयात वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. अशा परिस्थितीत जर आपल्या निवड प्रक्रियेत त्रुटी राहिल्या तर निवडणूक आयोग पक्षावर कोणतीही कडक कारवाई करू शकतो. पक्ष वाचवण्यासाठीच आपण ही नोटीस पाठवली असल्याचा दावा सिंह यांनी केलाय. सच्चिदानंद सिंह यांनी सांगितलंय की त्यांनी 3 महिन्यापूर्वीच पक्षाच्या नेतृत्वाला पत्र लिहून या त्रुटींकडे लक्ष वेधले होते. पण 3 महिने उलटूनही त्या पत्राला साधे उत्तरही देण्यात आले नाहीये. म्हणूनच अखेर त्यांनी कायदेशीर नोटीस बजावली. अचानक सुनेत्रा पवारांच्या विरोधात उभे ठाकलेले हे सच्चिदानंद सिंह नेमके कोण आहेत असा प्रश्न सध्या राज्यातील कार्यकर्त्यांना पडलाय. सच्चिदानंद सिंह हे मूळचे झारखंड मधील राष्ट्रवादीचे अत्यंत महत्त्वाचे नेते असून ते तेथील प्रदेशाध्यक्ष आहेत. ते गेल्या 15 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठेने जोडलेले आहेत. स्वतः अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असताना डिसेंबर 2023 मध्ये कर्जत येथील शिबिरात सच्चिदानंद सिंह यांची पक्षाचे राष्ट्रीय सचिव म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली होती. 26 फेब्रुवारी 2026 रोजी सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जी नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये सच्चिदानंद सिंह यांना पूर्णपणे डावलण्यात आले. म्हणजेच त्यांचा हा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला नाही. 15 वर्ष पक्षासाठी देणाऱ्या ज्येष्ठ नेत्याला बाजूला सारल्यामुळेच ही खतखत बाहेर आली आहे का, अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू आहे. राष्ट्रवादीच्या अंतर्गत गोटातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते. पक्षात सध्या अशी चर्चा सुरू आहे की झारखंडच्या सच्चिदानंद सिंह यांनी ही नोटीस स्वतःहून पाठवलेली आहे की यामागे दिल्ली किंवा मुंबईतील कोणत्या तरी मोठ्या नेत्याचे डोके कार्यरत आहे. या संशयाला बळ देणारे अनेक जुने वाद पक्षात आधीच रंगले आहेत. यापूर्वी पक्षात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार असा उघड अंतर्गत कलह पाहायला मिळाला होता. फेब्रुवारी 2026 मध्ये प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगासोबत एक पत्रव्यवहार केला होता, जो सुनेत्रा पवार यांनी मार्च मध्ये अधिकृत पत्र पाठवून थेट रद्द केला होता. त्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांची माहिती केवळ राज्यसभेचे गटनेते अशी लिहिली होती, तर सुनील तटकरे यांची लोकसभेचे गटनेते अशी माहिती लिहिली होती. आज 4 महिने उलटले तरी प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या मूळ पदाबाबतचा संभ्रम पक्षाने अधिकृतपणे स्पष्ट केलेला नाहीये. त्यामुळेच अध्यक्षपदाच्या निवडीला कायदेशीर पेचात अडकवून सुनेत्रा पवारांना बॅकफूटवर नेण्यासाठी पक्षातीलच काही वरिष्ठ नेत्यांनी सच्चिदानंद सिंह यांना पुढे केले आहे का याची चाचपणी आता राष्ट्रीय अध्यक्षांच्या गोटातून केली जात आहे. या संपूर्ण वादावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना पहिली आणि अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. पटेल म्हणाले की या नोटीशीशी माझा कोणताही संबंध नाही. सुनेत्रा पवार यांची निवड पक्षाच्या घटनेला धरूनच झालेली आहे, त्यामुळे या नोटीशीला फार महत्त्व देण्याचे काहीच कारण नाही. परंतु पुढे बोलताना पटेल यांनी एक सूचक वक्तव्य केलं. ते म्हणाले, अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही वस्तुस्थिती
वस्तुस्थिती आहे, पण ही भरून काढण्यासाठी पक्षामध्ये काही संघटनात्मक सुधारणा करणे गरजेचं आहे. हे मत मी नोटीस येण्यापूर्वी अनौपचारिक गप्पांमध्येही मांडले होते. प्रफुल्ल पटेलांचे हे वक्तव्य सूचक इशारा तर नाहीये ना, अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये सुरू आहे. आता या संपूर्ण प्रकरणात पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जय पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आपल्या आईच्या म्हणजेच राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या या नेत्यावर जय पवार शिस्तभंगाची कारवाई करणार का, या अंतर्गत बंडाला शांत करण्यासाठी वेगळा मार्ग काढणार, हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली पोकळी आणि त्यानंतर सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर पक्षांतर्गत उठलेले हे वादळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा कायदेशीर कचाट्यात ढकलण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बाजूला सर्वोच्च न्यायालयातील चिन्हाचा वाद आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय अध्यक्षपदाची घटनात्मक वैधता, अशा दुहेरी पेचात सुनेत्रा पवार आणि त्यांचं कुटुंब अडकले आहे. तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला सच्चिदानंद सिंह यांनी दिलेले हे आव्हान योग्य आहे का? या नोटीशी मागे खरोखरच पक्षातील एखाद्या वरिष्ठ नेत्याचा हात असू शकतो का? तुमचे विचार खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी, राजकीय अपडेटसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.